प्रत्येकाचा हाच प्रश्न आहे की माझ्याच बाबतीत असं वाईट का घडते. जन्मल्यापासून ते आतापर्यंत मी कधीही कोणाचं वाईट केलं नाही. प्रत्येकाचं चांगलंच करत आले. मग माझ्या बाबतीत हे असं का? माझ्या बाबतीतच हे संकट का? माझ्याच बाबतीत हे दुःख का? तर त्याचं कारण जाणून घ्या. त्याचं कारण आहे कर्माची गहन गती. कारण कर्म हे इतकं साफसुथरं असायला हवं. कारण कर्माचं जे फळ आहे ते आपल्यासोबत असतंच असतं. तर ते सिद्ध झाले हिप्नोथेरपीमुळं. हिप्नोथेरपी कशाला म्हणायचं, तर आपल्याला आपल्या पास्ट जन्मामध्ये जाता येतं. हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आणि पास्ट जन्मामध्ये जाऊन आता या जन्मामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाचं कारण पाठीमागच्या जन्मामध्ये मिळतं. पाठीमागच्या जन्मामध्ये जे वाईट कर्म केले त्याचं फळ आता आपल्याला ह्या जन्मामध्ये मिळतं. हे जर सत्य आहे तर त्यासाठी आपल्याला जागरूक व्हायला हवं. प्रत्येक कर्म हे सुंदर बनवायला हवं. कारण प्रत्येक कर्माचं फळ हे त्याच्या पाठीपाठी सावलीसारखं उभं आहे. त्यामुळे कर्म हे सुंदरच बनवा.